नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सध्या मार्केटमध्ये एकदम पॅनिक सिच्युएशन क्रिएट झाली आहे. कारण मार्केट गेले आठवडाभर फार पडते आणि मार्केट पोहोचलं आहे अगदी बॉटमला, म्हणजेच 25,000ला. तर मग मित्रांनो, अशा केसमध्ये तुमच्याकडे असलेला जो पोर्टफोलिओ आहे तर त्याला रिबॅलन्सिंग करण्याची वेळ आली आहे. कारण तुमचा पोर्टफोलिओ रेड कलरमध्ये असणार एवढं मात्र नक्की. परंतु मित्रांनो, घाबरण्याचं बिलकुल कारण नाही. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजेच तुम्हाला कळेल की या येणाऱ्या आठवड्यामध्ये किंवा येणाऱ्या 15 दिवसामध्ये, कारण अर्निंग सीझन सुरू होतो आहे, त्यामुळे कोणकोणते असे स्टॉक्स आहेत की ज्याच्यामध्ये मार्केट चांगलं पडलेलं असताना तुम्हाला एक चांगली बाईंग अपॉर्च्युनिटी मिळते आहे. तर मग चला, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. आणि जर तुम्ही अजूनही तुमचं डीमॅट अकाउंट ओपन केलेलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आजच आपलं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन करा. तर मग चला, सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊयात कोणते असे स्टॉक्स आहेत की ज्यांनी तुम्हाला आता मालामाल करायचं ठरवलं आहे. तुम्ही मालामाल होऊ शकता जर त्या स्टॉक्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर. तर मित्रांनो, शुक्रवारी रात्री आपल्याला यूएसचा नॉन फार्म पेरोल डेटा आलेला पाहायला मिळाला. तर आता हा डेटा आपल्याला काय सांगतो ते पहिले आपण ॲनालाइज करू. हा डेटा प्रिव्हियसपेक्षा एक्सपेक्टेशनपेक्षा चांगला आलेला आहे. म्हणजेच काय, मागच्या महिन्यामध्ये 1,59,000 एवढा नॉन फार्म पेरोल डेटा आला होता. त्याचं फोरकास्ट या महिन्यामध्ये मांडलं गेलं होतं 1,47,000, परंतु तो आला 2,54,000, की जी फिगर फारच चांगली आहे. आणि त्यामुळे डाऊ जोन्स जो आहे ना, तर तो एकदम हायर ट्रेड करायला लागला. आपण पाहू शकतो की यूएसचे डाऊ जोन्सचे जे फ्युचर्स आहेत ते ऑलमोस्ट 316 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत, म्हणजेच ऑलमोस्ट 0.75 मार्केट तिथे प्लस आहे. आता याचा निफ्टीमध्ये काय इम्पॅक्ट होऊ शकतो ते सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊ, म्हणजे मग आपल्याला स्टॉक पाहणं सोपं जाईल. मित्रांनो, निफ्टी आता जिथे उभी आहे म्हणजेच 25,014ला, तर मुळातच तो एक सपोर्ट झोन आहे. तो जर ब्रेक केला तर 24,700 ते 800च्या दरम्यान, म्हणजे 750 ते 800च्या दरम्यान एक मेजर स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. तिथे मार्केट जाऊ शकतं जर 25,000 ब्रेक केला तर. आता आपण स्टॉक्सकडे वळूयात. तर सगळ्यात पहिला स्टॉक आहे तो म्हणजे बजाज फायनान्स. मित्रांनो, हा स्टॉक लिटरली 7,830 पासनं 7,160 पर्यंत आलेला आहे. आणि जिथे तो सध्या उभा आहे म्हणजेच साधारण 7,211 रुपये, तर हा एक सपोर्ट झोन आहे मित्रांनो. इथनं तो एक्सपेक्टेशन आहे की वरच्या बाजूला ट्रॅव्हल करू शकतो. कारण 200 डे मूव्हिंग ॲव्हरेज खाली आहे, त्यानंतर हे 50 डे आणि हे 20 डे मूव्हिंग ॲव्हरेज. म्हणजेच काय की तो आता 50 डे मूव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास ट्रेड करतोय. इथनं तो बाउन्स बॅक होणं एक्सपेक्टेड आहे. आता नेक्स्ट स्टॉक आहे तो म्हणजेच जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस. मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेससुद्धा हा स्टॉक अगदी 362 रुपयांवरनं 343 रुपयावरती आलेला आहे. आणि हा सुद्धा एका सपोर्ट झोनवरती उभा आहे आणि इथनं सुद्धा बाउन्स बॅक होण्याचे चान्सेस हायली आहेत. आपण पाहू शकता की तो सुद्धा 50 डे मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली ट्रेड करतोय, परंतु त्याचं 200 डे मूव्हिंग ॲव्हरेज बरंच खाली आहे, जे आहे साधारण 313 रुपयांच्या आसपास. परंतु एवढ्या खाली स्टॉक जाणं तसं थोडंसं अवघड आहे. त्यासाठी मार्केटला फार ड्रास्टिकली फॉल व्हावं लागेल. आता नेक्स्ट स्टॉक आहे ते म्हणजेच टेक महिंद्रा. आता टेक महिंद्रा का, तर आता अर्निंग सीझन सुरू झालेला आहे आणि सगळ्यात सुरुवातीलाच मार्केटमध्ये IT कंपन्या स्वतःचे अर्निंग्स घेऊन येत आहेत. चालू वीकमध्ये आपल्याला TCS त्याचे अर्निंग्स दाखवताना दिसेल. आणि जर आपण पाहिलं तर मार्केट एवढं पडूनसुद्धा एका बॉक्समध्ये टेक महिंद्रा आपल्याला ट्रेड करताना दिसतोय. कारण यावेळेस टेक महिंद्रा थोडंसं जंप घेण्याचे चान्सेस आहेत. कारण बऱ्याच वर्षांनी तो त्याच्या ऑल टाईम हायच्या जवळ आलेला आहे, की जो आहे साधारण 1696 ते 1754 याच्या घरामध्ये. 1754 त्याचा लास्ट हाय आहे की जिथे तो आजपर्यंत गेला होता. आता जर कन्सॉलिडेशन बॉक्स आहे तर तिथे जर आपण पाहिलं तर 1677ची जी रेंज आहे ती जर या स्टॉकनं ब्रेक केली विथ पॉझिटिव्ह बायस, तर आपल्याला हा स्टॉक सहज 1754 क्रॉस करून जाताना दिसू शकतो. त्यामुळे एक चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला त्याच्यामध्ये सापडू शकते. त्यानंतर नेक्स्ट स्टॉक आहे तो म्हणजे L&T, लार्सन अँड टुब्रो. लार्सन अँड टुब्रो एवढ्या चांगल्या प्राईजमध्ये मला वाटत नाही की पुन्हा कधी मिळू शकतो.
कारण हा स्टॉक आलेला आहे 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजला टच करून. 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजला टच केल्यामुळे इथे एक फार स्ट्रॉंग बाईंग झोन तयार झालेला आहे आणि आपण जर पाहिलं तर बऱ्याच महिन्यांच्या कन्सॉलिडेशन नंतर हा डाऊन साईडला ब्रेक करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु जर आपण या कंपनीचे अर्निंग्स आणि बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या तर डाऊन साईडला फार काळ हा स्टॉक टिकेल अशी शक्यता फार कमी आहे. त्यामुळे इथनं एक बाउन्स बॅक आपल्याला एक्सपेक्टेड आहे की जो जाऊ शकतो साधारण 3,845च्या आसपास आणि तिथे जर यावेळेस ब्रेकआउट आला तर मग मात्र आपल्याला साधारण 4,000 प्लसचं टार्गेट याच्यामध्ये मिळू शकतं. परंतु जर आपण याचा RSI पाहिला तर RSI अगदी बिलो 30 केला होता, परंतु आता तरी 34च्या आसपास आहे. म्हणजेच काय की याचा PCR सुद्धा ओव्हरसोल्ड झोनमध्ये आहे. त्यामुळे खाली जाण्याची शक्यता मला तरी फार जास्त वाटत नाही. आणि सगळ्यात स्ट्रॉंग आणि मेजर स्टॉक तो म्हणजेच रिलायन्स. मित्रांनो, रिलायन्समध्ये FIचं मोठं सेलिंग झाल्यामुळे रिलायन्स आपल्याला ड्रास्टिकली फॉल होताना पाहायला मिळाला. अगदी 2770च्या आसपास हा स्टॉक ट्रेड करतोय. त्यामुळे आपण जर या स्टॉक्समध्ये जर काही चांगल्या अपॉर्च्युनिटी शोधण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला याच्यामध्ये यश मिळू शकतं मित्रांनो. त्यामुळे हे फार स्ट्रॉंग स्टॉक्स आहेत. याच्यामध्ये आपण जेव्हा मार्केट पडते अशा वेळेसच इन्व्हेस्टमेंट करणं, छोटे मोठे स्विंग ट्रेड्स प्लॅन करणं की ज्याच्यामध्ये तुम्हाला 10%, 15%च्या आसपासचे रिटर्न्स मिळतील काही महिन्यामध्ये, असं जर एक्सपेक्टेशन तुम्ही मांडलं तर ते बिलकुल चुकीचं आहे असं मला वाटत नाही. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हे काही स्टॉक्स मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्याचं जर आपण पाहिलं तर बॅकएंड डेटा आहे तो म्हणजे USचा नॉन फार्म पेरोल डेटा आलेला जो आहे की जो चांगला आला आहे आणि त्यानंतर डाऊ जोन्स आणि इतर जे काही USचे इंडेक्स आहेत ते आपल्याला सपोर्ट करताना दिसत आहेत. तर मला आता सोमवारी पाहावं लागेल की नक्की काय होतं आहे. कारण FIsनं जर पुन्हा मोठ्या प्रमाणावर सेलिंग केलं तर मग मात्र मार्केटला नेगेटिव्ह बायसमध्ये ट्रेड करावं लागेल. तर मग आता सोमवारी ते आपल्याला पाहायला भेटेल. आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ यामध्ये दिलेली माहिती नक्कीच आवडली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.